तर मित्रांनो, रेशन कार्डामध्ये ई-के-वाय-सी झाली की बाकी आहे, आपण कसं चेक करणार, तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्ही लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्या, कारण की आता लास्ट डेट जवळ आले आहे, म्हणून तुम्ही या ॲपमधून ते ई-के-वाय-सी करू शकता आणि आपला स्टेटससुद्धा बघू शकता। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहत असतील। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार, म्हणजे स्टेटस चेक करणार। तर मित्रांनो, इथं बघू शकता की प्ले स्टोअरवर जाऊन आपण मेरा ई-के-वाय-सी हे ॲप डाउनलोड करावं लागेल। तर मी आता ते डाउनलोड करून घेतो। जसं माझे पहिल्यापासून डाउनलोड आहे म्हणून मी डायरेक्टली ओपन करतो। आता ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की सिलेक्ट स्टेट म्हणजे आपले राज्य इथं सिलेक्ट करून घ्या आणि व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपण इथं आधार नंबर टाकून घ्या। जसं मी आता आधार नंबर टाकून घेतो आणि जनरेट OTP करतो। तर जनरेट OTP केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती 6 नंबरचा एक OTP येईल। तर ती OTP इथं मी फिल करून घेतो। ते फिल केल्यानंतर आपण इथं खाली बघू शकतो जो कॅप्चर कोड आहे, ते कॅप्चर कोड आपण इथं सबमिट करणार आहोत। जसं मी आता सबमिट करून घेतो। सबमिट केल्यानंतर आपण इथं आपल्या स्टॅटस बघू शकतो। जसं मी आता स्टॅटस बघू शकतो, कारण की ई-के-वाय-सी स्टॅटस खाली बघू शकतो तुम्ही। ई-के-वाय-सी स्टॅटस वाय आहे म्हणजे यस आहे, म्हणून ते स्टॅटस झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण स्टॅटस बघू शकता आणि आपण नवीन ई-के-वाय-सी सुद्धा मोबाईलमध्ये करू शकता। तर आपण आपला व्हिडिओ इथं थांबवूया।